नमस्कार. मराठी साहित्य अकादमी भोपाळच्या वतीनं आयोजित पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रदेशाचा हा अभिमानाचा विषय आहे की एका महिलेनं 18व्या शतकामध्ये असं जबरदस्त कर्तृत्व गाजवलं की संपूर्ण देशभरात इंदोरचं, महेश्वरचं, आपल्या प्रांताचं, मध्य प्रदेशाचं नाव हे दुमदुमलं. अहिल्याबाई होळकरांची पूर्ण कहाणी ही विलक्षण आहे. त्यांच्या जीवनाचा चरित्रपट ज्या पद्धतीने उलगडला गेला ते सर्व अद्भुत आहे. अहमदनगरमध्ये जामखेड तालुका, त्यातलं चौंडी नावाचं एक लहानसं गाव, त्या चौंडी नावाच्या गावामध्ये एक नदीच्या तीरावर एक शंकराचं मंदिर. त्या शंकराच्या मंदिराच्या समोर वाळूचे महादेव बनवत असलेल्या काही मुली, जवळच बाजीराव पेशव्यांची छावणी तिकडे पडलेली आहे, छावणी तिकडे उभारलेली आहे. खासा बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर ही सर्व मंडळी त्या तिथे उपस्थित आहेत. आणि अचानक एक घोडा उधळतो. बरोबरच्या सर्व सखी, ज्या सख्या आहेत त्या धावतात, पण एक लहानगी मुलगी मात्र त्या वाळूनी तयार केलेल्या बनवलेल्या शंकराच्या पिंडींवर आपल्या स्वतःला झाकून घेते आणि झाकून घेऊन त्या पिंडीचं रक्षण करते. खासा बाजीराव पेशवे हे बघतात आणि ते मल्हारराव होळकरांना म्हणतात, मल्हार बाबा, या मुलीला बघा, असामान्य धैर्य आहे. बाजीराव स्वतः त्या मुलीला विचारतात की बाकीच्या तुझ्या बरोबरच्या तुझ्या सख्या या प्राणाच्या भयानं धावल्या, तू नाही धावलीस? ती लहानगी मुलगी अत्यंत आत्मविश्वासानं बाजीराव पेशव्यांना सांगते, जे प्रयत्न घडवावे ते आण प्राण रक्षावे ऐसे थोरांनी सांगितले आहे. आणि म्हणून स्वतः बनवलेल्या शंकरांच्या पिंडीला वाचवणं हे परमकर्तव्य आहे. हे बघून बाजीराव मल्हार बाबांना म्हणतात, मल्हार बाबा, या इतक्या चांगल्या मुलीला तुमची सून करून घ्या. आणि चौंडी गावातल्या, एक लहानशा चौंडी गावातल्या एका साध्या परिवारात जन्मलेली ही अहिल्या मल्हारराव होळकरांसारख्या एका कर्तबगार सरदाराची सून होते आणि इंदोर प्रांतात येते. 1925 साली 31 मेला अहिल्याबाई होळकरांचा जन्म आहे आणि त्यांचा मृत्यू हा ऑगस्ट 1795 ला आहे. 1725 ते 1795 हा 70 वर्षांचा एक खूप मोठा जीवनपट आहे. आणि या जीवनपटावर अहिल्याबाईंनी काय काय नाही बघितलं, काय काय नाही सोसलं, आणि त्याहून महत्वाचं काय काय नाही घडवलं, काय काय नाही उभारलं, हे बघणं खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्या अजाणत्या वयात जेव्हा त्या इंदोरला आल्या तेव्हा संयोग असा होता की मल्हार बाबा हे नुकते सुभेदार झालेले होते. आणि त्याहून संयोग असा की ज्या वर्षी अहिल्याबाईंचा जन्म आहे 1725, त्याच वर्षी मल्हार बाबांना सरदारकीची वस्त्र मिळालेली आहेत बाजीराव पेशव्यांकडनं. आणि अहिल्याबाई इंदोरच्या त्यांच्या वाड्यात आल्याच्या नंतर समृद्धी येते, राज्य उन्नत होत आहे, मोठं होत आहे. आणि त्यामुळे या लहानग्या अहिल्यावर या सर्व कुटुंबाचा भरपूर लोभ आहे. आणि विशेषकर त्यांची जी सासू आहे, बाईजी म्हणतात तिला अहिल्याबाई, मल्हार बाबा आणि बाईजी या दोघांनी अहिल्याला आपल्या मुलीपेक्षाही जास्त जपलाय
आणि नुसतं जपलं नाही तर तिला फुलवलंय, वाढवलंय, मोठं केलंय, तिला राज्यकारभार शिकवलाय. ज्या खंडेरावांशी अहिल्याबाई होळकरांचं लग्न झालेलं आहे, त्या खंडेरावांमध्ये कर्तृत्व फार नाही. जितकं कर्तृत्व मल्हारराव होळकरांचं आहे त्याच्या दशांश कर्तृत्व सुद्धा या खंडेरावांचं नाही. आणि त्यामुळे मल्हारबाबा होळकर या अहिल्याबाई होळकरांच्या मध्येच आपल्या राज्याचा वारस बघतायत आणि म्हणून अनेकदा ते अहिल्याबाईंना अहिल्योबा असं म्हणतायत. त्यांच्या पत्रातही अनेक ठिकाणी अहिल्योबा असा उल्लेख आहे. मल्हारराव होळकरांचा हा प्रचंड विश्वास आहे की अहिल्याबाई होळकरच आपल्या या राज्याला अजून चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जातील, ऊर्जितावस्थेत आणतील, समृद्ध वैभव, श्रीमंती आणि एक सामर्थ्य असं जर आपल्या या संस्थानाला, आपल्या सरदारकीला हवं असेल तर त्याकरता योग्य वारस या अहिल्याबाई होळकर आहेत. आणि म्हणून मल्हारबा होळकर हळूहळू अहिल्याबाईंवर एक एक काम आणि त्याची जबाबदारी हे टाकत जातात. विशेषतः अशा प्रकारच्या त्या राज्यांमध्ये फडणीशी ही फार महत्वाची असते. फडणीशी म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये क्लॅरिकल डिपार्टमेंट आपण म्हणतो. हिशोबाचा सर्व रोख ताळा नीट जमवणं, त्याप्रमाणे सर्व व्यवस्था करणं, हे पूर्ण व्यवस्थेचं काम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आजच्या भाषेत ज्याला म्हणतो, ते पूर्ण या फडणवीसीमध्ये होतं. आणि त्या फडणीशीमध्ये मल्हारबा या अहिल्याबाईंना तरबेज करण्याचा प्रयत्न करतायत आणि अहिल्याबाई सुद्धा आपल्या उपजत गुणांमुळे, आपल्या उपजत हुशारीतून या सर्व गोष्टी एक 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 करून शिकून घेत आहेत. हिशोबाला इतक्या जबरदस्त ते आहेत, इतक्या चोख आहेत की त्यांच्या समोर कुठलाही हिशोबाचा लहानसाही घोटाळा होणं शक्यच नाही. आणि त्यामुळे त्या सर्व लोकांवर, त्या पूर्ण ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट म्हणू शकतो होळकरांचं, त्या पूर्ण व्यवस्थापन विभागावर त्यांचं एक एक छाप आहे, त्यांचा दरारा आहे आणि एक आदरयुक्त भीती आहे. हे फार लहान वयात घडलेलं आहे. म्हणजे त्यांचा जीवनपट जर आपण बघितला तर त्यांचे म्हणजे साधारणतः ते लग्न होऊन आल्या आणि लग्न होऊन आल्याच्या नंतर त्या 15 वर्षाच्या असतानाच त्या फार आग्रह करत होत्या आपल्या सासऱ्यांना, मल्हारबाबा होळकरांना, की बाजीराव पेशव्यांना मला एकदा भेटवा. बाजीराव पेशव्यांच्या त्या लढाईच्या, युद्धाच्या कथा ऐकायला हे अहिल्याबाईंना खूप जास्त आवडत होतं. शौर्याच्या आणि साहसाच्या कथा ऐकणं हा त्यांच्या आनंदाचा विषय असायचा. आणि म्हणून मल्हारबा कधीही मोहिमेहून आले की अहिल्याबाईंच्या बरोबर ते बसायचे आणि त्यांना मोहिमेतल्या सर्व गोष्टी हे सांगायचे. पण दुर्दैवानं अहिल्याबाई 15 वर्षाच्या असताना इंदोरी त्या आपल्या सासरी आल्या असतानाच 1740 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांचा हा मृत्यू झालेला आहे. आणि त्यातून मग आता नानासाहेब पेशवे हे नवीन पेशवे झालेले आहेत. नानासाहेबांच्याकडे पेशवाई आलेली आहे आणि नानासाहेबांच्याकडे पेशवाई आल्याच्या नंतर मल्हारबांवर त्यांचा विश्वास हा जास्त वाढलेला आहे आणि त्याच्यातून मल्हारबांना वेगवेगळी क्षितिज खुणावतायत आणि सरदारकीची वस्त्र त्यांना मिळालेली आहेत. आणि त्याच वेळेला साधारणतः अहिल्याबाई 20 वर्षाच्या असताना 1745 मध्ये त्यांच्या एकमात्र मुलाचा मालेरावांचा जन्म होतो. 3 वर्षांनी त्यांची एकमात्र मुलगी मुक्ताबाई यांचा जन्म झालेला आहे. पण त्या सर्व काळामध्ये, त्या पूर्ण जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अहिल्याबाई फक्त व्यवस्थापन भाग, हिशोब इतकंच नाही बघत आहे, तर भारताचा भूगोल काय आहे, युद्ध कशा पद्धतीने खेळल्या जातं, लढल्या जातं. आणि म्हणून त्यांच्या असे उल्लेख आहेत इतिहासामध्ये की
त्या फडणवीसीच्या त्यांचं जे कार्यालय होतं, त्या फडणवीसी कार्यालयाच्या भिंतीवर एक खूप मोठा भारताचा नकाशा टांगलेला आहे. त्या काळात भारताचा बनलेला नकाशा. इंग्रज यायचे आहेत, इंग्रजांचं पूर्ण व्यवस्थापन भारतावर प्रस्थापित व्हायचं आहे, पण त्याच्या आधी सुद्धा मराठ्यांनी एक नकाशा तयार केलेला आहे. मराठ्यांची सत्ता पूर्ण देशभरात कुठे आहे ते त्यात दिसतंय. आणि मग इथे इंदोरात बसून अहिल्याबाई हे बघतायत की निजाम कशा पद्धतीने हालचाली करतोय, कशा पद्धतीने गिल्से म्हणजे हे बाहेरचे जे आक्रांत आहेत ते कशा पद्धतीने येत आहेत दिल्लीत, लाहोर कुठे आहे, हे सर्व अहिल्याबाई समजून घेत आहेत. आणि समजून घेण्याचा हा प्रवास फार विलक्षण आहे. एक एक लहान लहानशी गोष्ट त्यांना जिथे समजत नाही तिथे ते आपल्या सासऱ्यांना विचारतायत आणि अशा पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट होते आहे. मात्र 1754 मध्ये कुंभेरीचा एक वेढा पडलेला आहे. शिंदे होळकर दोघंही एकजुटीनं त्या राजपूत राजांना जेरीस आणण्याकरता त्यांनी कुंभेरीच्या त्या किल्ल्याला वेढा घातलेला आहे. आणि त्या वेड्याची परिस्थिती बघण्याकरता, सैन्याची एकूण परिस्थिती बघण्याकरता जेव्हा अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे समोर जातात, तोफेचा एक गोळा येतो आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू होतो. 1754 म्हणजे अहिल्याबाईंचं फार काही वय सुद्धा नाही आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांच्या पतीचा मृत्यू झालेला आहे. त्या काळच्या परिस्थितीनुसार किंवा चालीरीती अनुसार सती जाणं हे क्षत्रिय कुळाला किंवा जे क्षत्रिय आहेत, क्षत्रिय धर्म ज्यांनी मानलाय त्या सर्वांना एक प्रकारे आवश्यक आहे. आणि जर सती गेलं नाही, रणात झुंजणाऱ्या माणसाच्या ची बायको जर सती गेली नाही तर ते समाजात फार वाईट मानलं जात आहे. त्यामुळे खंडेरावांच्या बरोबर त्यांच्या 8 अधिकृत पत्नी आणि एक ठेवलेली नाटकशाळा अशा 9 स्त्रिया सती जात आहेत. आणि अहिल्याबाईंची सती जाण्याची ही तीव्र इच्छा आहे. त्या सती जाण्याकरता तयार आहे. सतीची वस्त्र त्यांनी घातलेली आहे. आणि त्यावेळेला मल्हारबाबा होळकर आणि त्यांच्या सासूबाई बाईजी गौतमीबाई या दोघी अक्षरशः विनवणी करतायत अहिल्याबाईंना की तुम्ही सती नका जाऊ. तुम्ही सती गेला तर या राज्याकडे कोण बघेल, दौलतीकडे कोण बघेल, प्रजेच्या रक्षणाकडे कोण बघेल. आणि त्यामुळे जेव्हा मल्हारबाबा होळकर आपले सासरे आणि सासूबाई जेव्हा आपले पाय धरतायत हे अहिल्याबाई बघतात आणि हे दोघंही पाय धरून त्यांना अक्षरशः विनवणी करतायत की तुम्ही सती नका जाऊ. आणि शेवटी त्या सर्वांचं ऐकून कठोर मनाने, उदास मनाने आणि फक्त आपल्याला प्रजेचं हित बघायचं आहे त्याच्याकरता आपल्या सासऱ्यांनी आपल्याला गळ घातली आहे. आणि कधीतरी सासऱ्यांनी एक वचन मागितलं होतं की मी इतकं तुला शिकवतोय, या गुरुच्या विद्येला कधी गुरुदक्षिणा देशील की नाही असं कधीतरी म्हणून ठेवलेलं होतं. ती गुरुदक्षिणा सासरे आता मागतायत की तू सती नको जाऊ म्हणून. आणि त्या गुरुदक्षिणेचा आदर करण्याकरता अहिल्याबाई सती जात नाहीत. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यातलं एक वेगळंच पर्व सुरू. ते पर्व आहे एक लोकमातेचं. ते पर्व आहे एका कर्मयोगिनीचं. ते पर्व आहे एका पुण्यश्लोक देवीचं, जी सफेद वस्त्रांगना आहे. पांढऱ्या वस्त्रांशिवाय त्यानंतर अहिल्याबाईंनी एकही दुसऱ्या रंगाचं वस्त्र घातलेलं नाही. त्यांची खालची बसायची जागा सुद्धा ते रुजाम आणि बाकी सर्व गोष्टी त्या सर्व पांढऱ्या रंगाच्या आहेत. मात्र त्याचबरोबर मनाचा कणखर पण आता वाढलेला आहे. राज्यामध्ये प्रजेचं हित हे सर्वतोपरी पहिलेही होतं, आता ते जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. आता अवघ जीवन हे त्या प्रजेच्या हिताकरताच त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्या फडणवीसी कार्यालयात येतात तेव्हा अक्षरशः रात्रभर बसतायत, वेगवेगळे हिशोब बघतायत, सैन्याच्या हालचाली बघतायत, दाणागोटा बघतायत, सैन्याला कुठे कुठे काय काय गरज आहे ते बघतायत, वसुली बरोबर होते की नाही
ते बघतायत आणि मुख्य म्हणजे न्यायदानाचं अत्यंत उत्तम काम त्या करतायत आणि त्याच्याकरता त्यांचा संपूर्ण वेळ जातोय. मात्र हे सर्व होत असताना घरातून खूप दुःख आहेत त्यांना. त्यांचा मुलगा मालेराव हा चांगल्या पद्धतीनं काम करत नाहीये. कुठेतरी एक विकृती आहे त्याच्यात. सॅडिस्टपणा ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो, तशा पद्धतीने त्याचं सर्व वागणं आहे. घरी आलेल्या भिक्षुकांवर उंदर सोड, खासकुयली सोड, त्यांना विंचवाचा दंश कर, लोकांना त्रास दे आणि त्याच्यातून आनंद प्राप्त करणं. आणि हे सर्व आपल्याच नशिबी का, याची खूप मोठी खंत अहिल्याबाईंना आहे. आणि त्यांनी आपल्या मुलाला वटणीवर आणण्याकरता खूप प्रयत्न केलेले आहेत. मार दिलेला आहे, हंटरनी मारलेला आहे, चाबुकांनी त्याला अक्षरशः सोलून काढलेला आहे, सर्व काही केलेलं आहे, सर्व सर्व उपचार केलेले आहेत. पण दुर्दैवानं मालेराव आपलं कर्तृत्व दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आशा आता केंद्रित झालेल्या आहेत मुक्ताबाई आणि मुक्ताबाईंचा जो नवरा असेल त्याच्यावर. आणि त्या काळात पूर्ण राज्यामध्ये भिल्लांचा, पेंढाऱ्यांचा हा त्रास खूप वाढलेला आहे. हे भिल्ल प्रजेला लुटतायत, प्रवासी जे वाटसरू आहेत त्यांना लुटतायत. आणि त्यामुळे प्रजाहित दक्ष अशा या पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंनी मनात मनात एक पण केलेला आहे की जो या भिल्लांचं पारिपत्य करेल त्यालाच मी माझ्या मुलीच्या बरोबर लग्न करून देईन. आणि त्या पणाच्या अनुसार त्या जातायत. समोर कोणी येत नाही, त्याच्यामुळे मुलीच्या लग्नाचं वय वाढतंय. खंडेरावाचं त्यांचा जो मुलगा आहे मालेराव, त्याचं लग्न हे ठरलेलं आहे, लग्न झालेलं आहे. भाड कुटुंबीय त्यांना अहिल्याबाई मोकळेपणाने सांगतायत की माझा मुलगा असा असा आहे, या उपर सुद्धा तुम्हाला जर मुलगी द्यायची असेल तर तुम्ही तो तुमचा निर्णय असं समजा. आणि मालेरावांचं लग्न होतं आहे. लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा त्याचे जे चाळे आहेत त्याला धरबंद राहत नाही. पण या सर्व गोष्टींपासून दूर जिथे प्रजेचं हित समोर आहे तिथे अहिल्याबाईंनी कुठलीही तडजोड केलेली नाही. आणि म्हणून अहिल्याबाईंचं त्याच्यानंतरचा जो कार्यकाळ आहे त्यातलं महत्वाचं सूत्र जर आपल्याला बघायचं असेल तर ते सूत्र आहे हे गव्हर्नन्स. अत्यंत कुशल आणि अत्यंत योग्य अशा पद्धतीने प्रशासन व्यवस्था चालवणं, अत्यंत योग्य पद्धतीने न्याय व्यवस्था चालवणं, सर्वजण सुखी राहतील, संतुष्ट राहतील, समाधानी राहतील असा प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर आपलं राज्य कसं सामर्थ्यशाली होईल, आपलं सैन्य कसं मजबूत राहील, लढाया कशा पद्धतीने आपल्याला जिंकता येतील याबद्दल त्यांचा सतत विचार चालू आहे. आणि जसं मी आधीच म्हटलं की हा 70 वर्षांचा जीवनपट जो अहिल्याबाईंचा आहे त्या 70 वर्षामध्ये त्यांनी खूप काही बघितलेलं आहे. अनेक दुःखद प्रसंग आणि फार थोडे चांगले प्रसंगही त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. त्या सर्व कालखंडामध्ये 1760 मध्ये आणि तिकडून अब्दालीचं आक्रमण झालेलं आहे. याच्या आधी सुद्धा 1757 मध्ये अब्दाली याच्या आधी येऊन दिल्ली, आग्रा या सर्व भागांमध्ये त्यांनी तिथल्या प्रजेला भरपूर पिडलंय, भरपूर त्रास दिलेला आहे, लुटलाय. अनेक बायकांना त्यांनी आपल्या अफगाणिस्तानात नेलेलं आहे. अनेकांचे वाडे खणती केलेले आहेत, पाडून टाकलेले आहेत, खूप त्रास दिलेला आहे. आणि अशा याच्यामध्ये मल्हारराव होळकर किंवा होळकरी सेना, अंतोजी माणकेश्वर वगैरे तिथले पेशव्यांचे जे दिल्लीतले सरदार आहेत, हे सर्व लोक दिल्लीला वाचवू शकलेले नाहीत. याची खूप मोठी खंत ही अहिल्याबाईंच्या मनात आहे. म्हणजे ज्या वेळेला 1757 मध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर प्लासीमध्ये इंग्रज जिंकतोय त्यावेळेला त्या 1757 मध्ये भारताच्या उत्तरेला अब्दाली त्रास द्यायला येतोय आणि दिल्ली लुटून नेतोय. आणि म्हणून पेशवे, होळकर, शिंदे हे सर्व मोर्चे बांधणी करतायत
आणि 60 साली परत एकदा अब्दालीचं आक्रमण झालेलं आहे. आणि त्या अब्दालीचा मुकाबला करण्याकरता खासा सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे आणि मल्हारबाबा होळकर यासारखे लोक हे त्या अब्दालीचा मुकाबला करायला गेलेले आहेत. 1760 चा उत्तरार्ध हा विजयाचा उत्तरार्ध आहे. प्रत्येक ठिकाणी मराठ्यांना विजय मिळतोय. दिल्ली त्यांच्या कब्जात आलेली आहे. दिल्लीचं तख्त सदाशिवराव भाऊ फोडतायत आणि त्यातलं जे चांदी आहे ती चांदी वितळवून बाकी लोकांना देतायत. कुंजपुराचं जे युद्ध आहे ऐतिहासिक ते युद्ध जिंकतायत आणि कुरुक्षेत्राकडे पानिपतकडे ते पुढे जात आहेत. आणि 14 जानेवारी 1761 ला ती ऐतिहासिक पानिपतची लढाई, पानिपतचं युद्ध होत आहे. आणि दुर्दैवानं शेवटल्या क्षणी, अक्षरशः युद्ध जिंकत असताना शेवटल्या क्षणी मराठी युद्ध हारतायत. आणि युद्ध हारल्याच्या नंतर जी काही परिस्थिती आहे ती फार विकट आहे, फार वाईट आहे. मल्हारबा होळकर हे कसे तरी इंदोरला परत येत आहेत आणि अहिल्याबाई हे सर्व बघतायत. या सर्वांमुळे आपल्या प्रजेला खूप जास्त त्रास झालेला आहे. त्यांना खूप जास्त पाशविक अत्याचार त्यांच्यावर झालेले आहेत. या आक्रांतांनी, अब्दाली सारख्या आक्रांतांनी त्यांच्यावर भरपूर अत्याचार केलेले आहेत. आणि त्याला कुठेतरी कारण हे दिल्लीचा जो नजीब नावाचा हा दिवाण आहे, दिल्लीच्या बादशहाचा, हा अत्यंत कुटील आहे. त्यांनी हे सर्व घडवून आणलेलं आहे. त्याला एकदा जीवदान द्यायला मल्हारबा होळकर हे निमित्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आतून फार राग धुमसतोय. पण या सर्वातून बाहेर निघणं आवश्यक आहे. त्या धीर बांधतात आणि त्या काळामध्ये शिंदे आणि होळकरांचं खूप चांगलं सख्य आहे. अनेकदा अहिल्याबाई स्वतः ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर जाऊन त्यांनी तिथली व्यवस्था बघितलेली आहे. शिंद्यांच्या बायकांना धीर दिलेला आहे. ग्वाल्हेरला, आग्र्याला, इंदोरला जे तोफांचे कारखाने, तोफांचे गोळे बनवण्याचे जे कारखाने आहेत त्याच्यावर त्यांनी खासा स्वतः जातीनं लक्ष ठेवलेलं आहे. इतकंच कशाला, अहिल्याबाई होळकरांनी तोफ चालवण्याचं विधिवत प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्या खूप चांगल्या प्रकारे तोफ चालवू शकतात. आणि नुसत्या तोफा नाही तर तोफांचे जितके पण वेगवेगळे प्रकार त्या काळी अस्तित्वात होते त्या सर्व प्रकारांमध्ये अहिल्याबाई स्वतः निष्णात आहेत. त्यांनी शिकून घेतलेलं आहे. आणि मग आता या पूर्ण मराठी मनाला उभारी देण्याचं काम मल्हारबा होळकर, अहिल्याबाई आणि हे सर्व करतायत. आणि त्याच्यातून परत सैन्याची जमवाजमव होते, परत मोहिमा निघतायत. राक्षस भुवनाची लढाई निजामाच्या बरोबर होते आहे त्याच्यानंतर, आणि त्यात निजामाला चांगला जबरदस्त मार मराठी देत आहेत. त्यांनी उमेद वाढते आहेत. उत्तरेकडच्या सर्व ज्या लढाई आहेत ते सुद्धा मल्हारबाबा होळकर शिंद्यांना बरोबर घेऊन जिंकून घेत आहेत. आणि या सर्वातून एक चांगल्या घटना घडतायत आणि राज्याचा सुद्धा विस्तार होतोय. कारण आता दिल्लीमध्ये जी आक्रांतांची सत्ता होती, जी मोगल बादशहांची सत्ता होती, ती फार खिळखिळी झाली आहे, दुबळी झालेली आहे. आणि अब्दाली सारखा आक्रांता जरी जिंकून गेला असला तरी त्याला इतका जबरदस्त मार बसलेला आहे की त्याच्यानंतर अब्दालीच काय पण खैबरच्या दर्यातून दुसरा कोणीही आक्रांता भारतात आलेला नाही. या पानिपतने इतकं जबरदस्त घडवलेलं आहे. आणि त्यामुळे आता तिथे शत्रू म्हणून खूप जास्त काही उरलेलं नाही. उरलं आहे ते नीट व्यवस्थापन, उरलं आहे ते राजपुतानात असलेल्या आपसातल्या खूप जास्त कटकटी, उरलं आहे ते राजपुतानातल्या अनेक भावंडांमधलं भांडण, उरलं आहे ते सैन्याची नीट व्यवस्था करणं. आणि आता खूप मोठा शत्रू समोर नसल्यामुळे जी मरगळ आलेली आहे त्या मरगळ दूर करून लोकांना त्यातून बाहेर काढणं. आणि या सर्वाला अहिल्याबाई या पुरून उरलेल्या आहेत, पूर्ण वेळ तिकडे देत आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र
दरम्यानच्या काळामध्ये मल्हार बाबांनी भरपूर युद्ध खेळलेली आहेत, भरपूर ठिकाणी जिंकून घेतलेली आहेत. मात्र त्यांचंही वय झालेलं आहे. 70-73 वर्षाचं वय झालेलं असताना मल्हारराव होळकरांचा मृत्यू होतोय. त्यांची तब्येत बिघडलेली आहे. सतत सतत फिरणं, सतत मोहिमा काढणं, यातून शरीर हे जर्जर झालेलं आहे, शरीर खंगलेलं आहे. आणि 20 मे 1766 म्हणजे पानिपतचं युद्ध झाल्याच्या नंतर 5 वर्षांनी उत्तरेतली घडी व्यवस्थित बसवून झाल्याच्या नंतर सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मृत्यू होतोय. त्याच्या दुसऱ्याच वर्षी 1767 मध्ये अहिल्याबाईंचा एकमात्र पुत्र मालेराव यांचा सुद्धा मृत्यू होतोय. आता या विषण्ण परिस्थितीमध्ये अहिल्याबाईंनी आपली राजधानी ही महेश्वरला नेली आहे. त्यांना त्या इंदोरच्या वाड्यात राहण्याची इच्छाच नाही, जिथे मल्हारबांचं, बाईजींचं अस्तित्व होतं, ज्यांचा आशीर्वाद सतत आपल्या मागे होता. अशा वाड्यामध्ये त्यांच्या अनुपस्थितीत राहणं हे त्यांना जमत नाहीये, त्यांना पटत नाहीये. आणि म्हणून त्यांनी महेश्वरच्या किल्ल्याला जरा व्यवस्थित केलेलं आहे आणि तिकडे अत्यंत साधेपणानं एका वाड्यातल्या दिवाणखान्यात त्यांनी आपला दरबार भरवलेला आहे. तिकडे ते न्यायदानाचं काम करतायत आणि रोज नर्मदेचं दर्शन घेणं हे त्यांच्याकरता दिवसभरातल्या दिनक्रमातला एक आनंदाचा लहानसा ठेवा आहे. त्यामुळे महेश्वरच्या किल्ल्यामध्ये रोज सकाळी त्या नर्मदा दर्शनाला जातात. दरम्यान त्यांना लोक काही तक्रारी गाराणी घेऊन येतात, त्यांचा त्या निवाडा करतात आणि मग बाकी पूर्ण आपल्या कामाला लागतात. मग आता महेश्वरला त्या विकसित करण्याच्या मागे आहेत. महेश्वर हे चांगलं झालं पाहिजे, महेश्वर हे उद्योगधंद्यांनी विकसित झालं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच प्रयत्नाच्या अंतर्गत त्यांनी तिथे जे विणकाम करणारे लोक आहेत, त्या विणकाम करणाऱ्या लोकांना तिकडे आश्रय दिलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांना बोलवून घेऊन जास्तीत जास्त हातमाग कसे तयार होतील, त्याच्यातून चांगली वस्त्र कशी तयार होतील, एक्सलन्स इन मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो, हे कशा पद्धतीने होईल हे स्वतः त्या लक्ष घालतायत. आणि मग महेश्वरी लुगडी, महेश्वरी कापडं यांचा एक नवीन ब्रँड तयार होतोय त्या काळातला. त्याची खूप मोठी बाजारपेठ तयार होते आहे आणि तो माल, महेश्वरी लुगड्यांचा माल हा अक्षरशः देशभरात जातोय. आणि नंतर तर इंग्रजांनी तिथला जो माल आहे तो बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा पाठवलेला आहे, तो एक्सपोर्ट सुद्धा झालेला आहे. हे त्यांनी महेश्वरला डेव्हलप करण्याचे बरेच प्रयत्न अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये केलेले आहे. त्यांचा एकूण व्यवस्थापनाचा जर भाग आपण बघितला, विशेषकर अहिल्याबाईंच्या जीवनपट 70 वर्षांचा जो आपण बघतो, त्यातला पहिला टप्पा हा लहान आहे, एक साधारणतः 15 वर्षांचा आहे, ज्याच्यामध्ये त्या लग्न होऊन आपल्या सासरी इंदोरला आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यातल्या चौंडीच्या अहिल्याबाई या इंदोरला आलेल्या आहेत. हा त्यांच्या जीवनातला पहिला टप्पा. अबोध आहे, फारसं त्यातलं काही माहित नाही. दुसरा टप्पा जो आहे तो हा मल्हार बाबाच्या मृत्यूपर्यंतचा, म्हणजे 1766 पर्यंतचा. आणि 1766 मध्ये मल्हारबांचा मृत्यू होईपर्यंत मधल्या जी कालावधी आहे, कालखंड आहे, त्यातही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. त्याला समर्थपणे अहिल्याबाईंनी तोंड दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक प्रकारे विरक्त अशा पद्धतीने त्यांनी आपलं पूर्ण पुढलं जे आयुष्य आहे 1795 पर्यंतचं, पुढल्या 29 वर्षांचं आयुष्य हे त्यांनी महेश्वरला आपलं केंद्र मानून तिथेच उभारलेलं आहे. आणि या महेश्वरचं केंद्र तयार झाल्याच्या नंतर सुद्धा इकडे पेशवाईमध्ये जरा थोडा बेनभाव होतोय. नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यानंतर नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू हा पानिपत ज्या वर्षी झालं त्याच वर्षी, म्हणजे 1761 मध्येच झालेला आहे. त्यापूर्वी
ते पानिपतच्या युद्धामध्ये मदत करण्याकरता म्हणून ते इंदोरपर्यंत पोहोचलेले आहेत. इंदोरच्या वाड्यात आहे, तिथून त्यांची तब्येत जी ढासळते आहे, तिथे पुण्याला पोहोचेपर्यंतच त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळे राघोबा दादा पेशवे यांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की हे इतकं समृद्ध, संपन्न, इतकं मोठं भव्य असं हे होळकरांचं राज्य हे आता आपल्याला सहज आपल्याला घशात घालता येतील, म्हणून ते होळकरांच्या दिवाणाला, गंगोबा तात्यांना फितवतात आणि गंगोबा तात्यांना बरोबर घेऊन एक कुटील चाल खेळतात. ते स्वतः सैन्यानिशी अहिल्याबाईंवर आक्रमण करायला येतात. आता अहिल्याबाईंनी आपलं गुप्तचर खातं हे अगदी पहिलेपासनं, जेव्हापासनं त्या फडावर जायला लागल्यात, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग बघायला लागल्यात, तेव्हापासनं त्यांनी आपलं गुप्तहेर खातं हे खूप सशक्त बनवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना गुप्तहेर खात्याकडून, नजरबाज असा शब्द त्या काळात वापरला जायचा गुप्तहेरांना, त्या नजरबाज लोकांकडनं त्यांना सर्व बातम्या आलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्यांना कळलंय की फार अवधी आपल्या जवळ नाही आहे, आपल्याला आपलं सैन्य नीट ऑर्गनाइज करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे, सैन्य त्यांच्याजवळ फारसं नाही आहे. मग त्या सैन्य गोळा करण्याच्या मागे लागतात आणि जितके आपले बाकीचे सरदार आहेत त्या सर्वांना पत्र लिहितात की दौलतीवर कठीण समय आलेला आहे, पेशव्यांमध्ये फंदफितुरी होऊन राघोबा दादा माझ्यावर आक्रमण करायला निघालेले आहेत, तुम्ही सर्व मदतीला या. आणि अहिल्याबाईंची कीर्ती, अहिल्याबाईंची प्रतिमा इतकी धवल, इतकी चांगली, इतकी आदरणीय आहे की त्यांच्या त्या पत्राला मान ठेवून अगदी गायकवाड शिंद्यांपासून सर्व लोक, त्यांचे सर्व सरदार हे मदतीला येत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये साधारणतः 50-60 स्त्रियांना घेऊन महेश्वर मध्येच अहिल्याबाईंनी एक स्त्री पथक तयार केलेलं आहे. त्यांना सैन्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांना घोड्यावर बसण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज जवळपास 50-60 रणरागिणी यांचं एक पथक त्यांनी तयार केलेलं आहे. आणि राघोबा दादा या हे महेश्वरच्या जवळ येत असताना अहिल्याबाईंनी त्यांना पत्र लिहिलं आहे. ते पत्र उपलब्ध आहे, फार सुंदर पत्र आहे. त्या पत्रात त्यांनी राघोबा दादा पेशव्यांना म्हटलेलं आहे की आपण या युद्धाला आम्ही तयार आहोत, सज्ज आहोत. जर आपली फत्ते झाली तर फार छान, लोक म्हणतील एका स्त्रीला पराभूत करून तुम्ही जिंकलात. पण जर का तुमचा पराभव झाला तर मात्र लोक म्हणतील एका स्त्रीने तुमचा पराभव केला, तेव्हा विचार करा. आणि ते पत्र वाचूनच राघोबा दादांना एकूण सर्व लक्षात येतं की कशा पद्धतीने असे रिपरकेशन्स होतील, कशा पद्धतीने असे इम्पॅक्ट राहील. आणि म्हणून राघोबा दादा हे परत आता त्यांना जायचं आहे, पण काहीतरी आता इथपर्यंत आलो तर कशा करता, तर ते सांगतात की मान्य, आम्ही आता इथपर्यंत आलोच आहेत, तर तुम्हाला भेटायला तरी मला यायची इच्छा आहे. तर सांत्वनाला म्हणून मी येऊन जातो की मल्हार बाबा वगैरे नाही आता म्हणून सांत्वनाला. त्याच्यावर फार कडक असं पत्र अहिल्याबाईंनी लिहिलंय आणि त्यांनी लिहिलं आहे, सडे यायचं, एकटंच यायचं, पालखीतून यायचं. ते येतात, जी काही एक फॉर्मॅलिटी सारखी भेट आहे ती होते आणि राघोबा दादा परत जातात. हा खंबीरपणा जो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता राज्य चालवणं, हे अहिल्याबाईंनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये अहिल्याबाईंच्या नावाचा एक जबरदस्त दरार आहे आणि तो फक्त होळकरी राज्यापर्यंत सीमित नाही आहे, अखिल देशामध्ये तो दरार आहे. त्यांचं जे राज्य व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन शिकायला लोक येतात त्यांच्याकडे, ते बघायला लोक येत आहेत. त्यांनी पूर्ण त्यांच्या मोठ्या विभागांना सरकार त्या काळात म्हटलं जायचं, त्या प्रत्येक सरकारामध्ये साधारणतः किमान 10 ते जास्तीत जास्त 40 असे जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांना त्या काळात परगणा किंवा महाल म्हणायचं. तुम्हाला इतके महाल दिले, इतके परगणे दिले, अशी भाषा असायची. त्या प्रत्येक परगण्यात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 8 ते 20 साधारण इतके तालुके असायचे आणि प्रत्येक तालुक्यात साधारणतः 6, किमान 6 ते कमाल 30 अशी खेडी असायची. या पूर्ण होळकर संस्थानाचा
जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड होता तो दिवाण होता. दुर्दैव अहिल्याबाईंचं की त्यांना जे 2-3 दिवाण भेटले, त्या दोन्ही तिन्ही दिवाणांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्या विरुद्ध कट केले. त्यांना असं वाटलं ही तर एक महिला आहे, बाई आहे. दुसऱ्यांशी हातमिळवणी करून हे राज्य आपण घेऊ शकतो. कोणीही सफल झालं नाही. पण हा त्रास मात्र अहिल्याबाईंना नक्कीच झाला. जो महालस किंवा परगणा असतो, त्या परगण्याचा प्रमुख म्हणजे आजच्या भाषेमध्ये जिल्ह्याचा कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर आपण ज्याला म्हणतो, त्याला त्या काळामध्ये कमाविसदार म्हणायचे. हा कमाविसदार त्या पूर्ण परगण्याचा प्रमुख, त्याच्या माध्यमातून परगण्यातलं व्यवस्थापन, ऍडमिनिस्ट्रेशन हे केलं जायचं. आणि त्या सर्व कमाविसदारांवर अहिल्याबाईंचा जबरदस्त वचक होता, जबरदस्त कंट्रोल होता. त्या प्रत्येक कमाविसदारांना अहिल्याबाई व्यक्तिगतरित्या ओळखत होत्या. त्यांच्या कुटुंबाची त्यांना व्यवस्थित माहिती होती आणि त्यांना कसं नियंत्रणात ठेवायचं, कसं त्यांना भ्रष्टाचारापासून रोखायचं, याचीही पूर्ण व्यवस्था किंवा कल्पना ही अहिल्याबाईंना होती. या कमाविसदारांचा पगार त्या काळामध्ये 30,000 वार्षिक होता. प्रत्येक सरंजामी सरदाराच्या गोटामध्ये जे सरंजामी सरदार सुद्धा त्यांनी ठेवले होते, त्याच्यामध्ये शास्त्री, पंडित, पुराणिक, वैद्य, ज्योतिषी, पथकाचे हिशोब ठेवणारे, कारकून, नालबंदी करणारे, सांबार, धोबी, तंबू ठोकणारे, शिवणारे, असे खूप एक मोठा बारदाना असायचा. त्या सर्वांचं व्यवस्थित व्यवस्थापन होत राहील, कुठे अन्याय होणार नाही हे बघण्याचं काम हे अहिल्याबाईंचं असायचं. त्या काळामध्ये होळकरांचे सुभ्याचे प्रांत होते, ते त्यांनी स्वदेश म्हटलं म्हणजे इंदूर, महेश्वर आणि आसपासचा भाग. खानदेश, खानदेश हा होळकरांच्या अंतर्गत होता. नेमाण माळवा हा होताच. घडोली आहे, धुंदाड आहे, जातवडा आहे, बुंदेलखंड, बुंदेलखंड हा होळकरांच्या ताब्यात होता. मुळात आंतरवेद बुंदेलखंड हा पूर्वी पेशव्यांच्या खाजगीचा एक उत्पन्नाचं साधन. त्या पूर्ण काळामध्ये शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेच्या अंतर्गत राज्याचं उत्पन्न या लोकांना आपलं उत्पन्न म्हणून सहज उचलून घेता यायचं नाही, ती व्यवस्था नव्हती आणि सर्व याचा काटेकोर पालन करायचे. विशेषतः अहिल्याबाईंनी त्याचं काटेकोर पालन करायला लावलं. त्याच व्यवस्थेच्या अनुसार पेशव्यांचा जो पूर्ण सर्व सरदार दरकदार होते, तर पेशव्यांचा खाजगीचा खर्च कसा चालणार, त्याच्याकरता गंगा यमुनेचा दोआब हा म्हटला अंतर्वेद आहे, त्या अंतर्वेदाचा भाग हा यातून जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून पेशव्यांचा खाजगीचा खर्च चालेल अशी व्यवस्था बाजीराव पेशवे असताना त्यांनी केली. आणि त्याच्याकरता त्यांनी गोविंदपंत खेर यांना कोकणातून उचलून सागर, मध्य प्रदेशामध्ये जे सागर आहे तिथे त्यांना ठेवलं. गोविंदपंत बुंदेला म्हणून ते नावाजले. पानिपत युद्धाच्या थोड्या आधीच त्यांचा, त्या युद्धातच त्यांचा मृत्यू झाला. पण आंतरवेद हा पूर्ण जो भाग होता तो नंतर होळकरांच्या अंतर्गत आला. तर बुंदेलखंड होता, नरवर, आंतरवेद, स्वतः मेवाड, हे सर्व हे होळकरांच्या त्या पूर्ण सुभ्यामध्ये ते गणले जायचे आणि त्याचे सुभेदार हे होळकर. आता या सर्वांची महसुली जी पद्धत होती आणि त्यामुळे सर्व म्हणायचे की सर्वात त्या काळामध्ये सर्वात समृद्ध शासन जर कुठलं असेल, सर्वात समृद्ध सुभा प्रांत कुठला असेल, संस्थान कुठलं असेल, तर ते होळकरांचं होतं. कारण की ती सुभ्याची व्यवस्था होती, महसुलाची जी व्यवस्था होती, ती महसुलाची व्यवस्था रोख आणि रक्कम म्हणजे रोख रक्कम किंवा धान्य दोन्ही प्रकारे होती. आता मजुरांचा पगार, पुढल्या वर्षीच्या करता बियाणं वगैरे हे सर्व काढल्याच्या नंतर जे काही धान्य उरेल त्या धान्यातला 2/5 भाग हा सरकारी खजिन्यामध्ये जमा व्हायचा. आणि जर रोख रक्कम असेल तर त्या या सर्वाला बटाई महसूल असं म्हणायचे. जर रोख रक्कम असेल तर त्या रोख रकमेचं गणित सुद्धा फार स्पष्ट होतं की प्रत्येक बिघ्या मागे, बिघा हा त्या काळात एक यार्डस्टिक होती मोजमापाची, प्रत्येक बिघ्या मागे ₹1.25 आणि ती पण काळ्या बागायती जमिनीवर. जर पडीक जमीन असेल तर त्याच्यावर सरकारी सारा लागायचा नाही. तर काळ्या बागायती जमिनीवर किंवा काळ्या उपजाऊ जमिनीवर ₹1.25 एका बिघ्याला.
त्याच काळामध्ये भारतातल्या बाकी सर्व ठिकाणी साधारणतः हा दर 4 ते 5 रुपये होता. मात्र कमी दर असून सुद्धा तो लोकांना टॅक्सेशन त्याचं जास्त व्हायचं नाही, त्याच्यामुळे उत्पन्न भरपूर व्हायचं. प्रामाणिकपणाने लोक ते जमा करायचे आणि कुठल्याही कमावीसदारांनी अर्थात जिल्हाध्यक्षांनी कलेक्टरनी जर काही त्यात चूक केली, अप्रामाणिकपणा केला, तर त्या सर्वांचे हिशोब इतके तत्परतेने अहिल्याबाईंच्याकडे असायचे की ताबडतोब त्या तिकडे त्यांना टोकायच्या. या सर्वांच्या मध्ये सर्वात महत्वाचं आहे ते अहिल्याबाईंचं दानाचं काम. अहिल्याबाईंचा दानाचं काम हे पूर्ण देशामध्ये गाजलेलं होतं आणि त्यातले काही उदाहरणं सुद्धा आहेत. जसे 1768 मध्ये पेशव्यांच्या फौजेच्या हालचालीमुळे गांडापूर परगण्यातील नांदगाव मध्ये तिथलं जे पीक आहे त्या पिकाची हे नासाडी झाली. तर घोडे बिडे सर्व बाकी फौज येईल तर ते रावटी वगैरे त्यांची पडेल तर ती पीक नासाडी झाली. त्यावेळेस तुकोजीराव होळकर हे पूर्ण बाकी सर्व बघत होते. तुकोजीराव होळकरांनी ती सूट दिली तिथल्या शेतकऱ्यांना की तुम्हाला यावर्षी तुमची स्वतःचं नुकसान झालंय, तुम्ही शेतसारा वगैरे भरण्याचं कारण नाही. पण तिथल्या कमावीसदारांनी ती जबरदस्ती ती सक्तीची वसुली केली. ज्या क्षणी अहिल्याबाईंना हे कळलं त्यांनी जबरदस्त याच्यावर जबरा दम दिला, इतका जबरदस्त की त्याच्यानंतर कुठल्याही कमावीसदाराला अशा पद्धतीने शासकीय आदेश उल्लंघन करण्याची हिंमत झालेली नाही. त्यांचे जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेचे अजून काही उदाहरण जर आपण बघितले तर एक म्हणजे शिंदे आणि होळकरांच्या मध्ये सख्य होतं पण भांडणं सुद्धा खूप व्हायची. पण त्या काळामध्ये अहिल्याबाई असताना एका जमिनीवरून शिंदे आणि होळकर, कारण दोघांची राज्य लागलेली, दोघांचे सुभे लागलेले, एका जमिनीवरून थोडं त्यांच्यात भांडण झालं किंवा विवाद झाला. त्या विवादाकरता त्याच्या निवाड्याकरता शिंद्यांनी स्वतःहून पंच म्हणून अहिल्याबाईंना नेमलं. आता हे फार विपरीत आहे की एक पार्टी असलेली एखादी पार्टीज असलेली एका बाईला ते पंच म्हणून नेमतात. मात्र त्यातून अहिल्याबाईंची जी निष्पक्षता आहे ती अजून चांगल्या पद्धतीने दिसून येते. न्यायनिवाडा झाला आणि अहिल्याबाईंनी एकूण सर्व बघून हा न्याय दिला की ती जी जमीन आहे ती गोचर भूमी, जिथे गायी चरण्याकरता कुरण, ती म्हणून ठेवायची. ती होळकरांची पण नाही आणि ती शिंद्यांची पण नाही. आणि गंमत म्हणजे अहिल्याबाईंनी हा निवाडा दिल्याच्या नंतर मध्य प्रदेश या प्रांताची निर्मिती होईपर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा मध्य प्रदेशाची निर्मिती होईपर्यंत ही व्यवस्था तशीच चालत राहील. ती गोचर भूमी म्हणूनच त्या तिकडे नमूद होती. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे पुण्याच्या एका व्यापाराला काही समस्या आली, म्हणजे त्या नाना फडणवीस तेव्हा पुण्याचा कारभार बघत होते, तर त्या व्यापारावर अन्याय झाला. तो व्यापारी आपल्या अन्यायाची दाद मागायला अहिल्याबाईंच्याकडे आला. आता कोणी म्हणू शकत असेल की पुणे हे तर आमचं दौलतीचे प्रमुख पेशवे आहेत. त्या पेशव्यांच्या पुण्यातून न्यायाची दाद मागायला तो माणूस महेश्वरला येतोय. मात्र ते सर्व समजून घेऊन अहिल्याबाईंनी नाना फडणवीसांना एक खलिता पाठवला. त्यात व्यवस्थित त्यांनी लिहिलं की कशा पद्धतीने आपण जे केलं व्यापाऱ्यांवर, जे अन्याय केलेला आहे तो अन्याय आहे आणि यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आपली, जे व्यापारी लोक आहेत त्यांच्यामध्ये आपली पत ही घसरेल. नाना फडणवीसांनी सुद्धा ते ऐकलं आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं. म्हणजे त्या काळामध्ये अहिल्याबाईंना जे लोक मानत होते ते पूर्ण देशभरातून मानत होते आणि देशभरातून त्यांच्याकरता त्या न्याय घेण्याकरता येत होते. त्या दरम्यानच्या काळामध्ये जसं सांगितलं की अनेक लोकांचे मृत्यू झाले, नंतर महादजी शिंदे सुद्धा गेले. पण या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा मनाचा खंबीरपणा हा अहिल्याबाईंनी टिकवून धरला होता. 1791-92च्या सुमारास उत्तर पेशवाई, भरपूर बाकी पेशवाईमध्ये स्वतः पुण्यात गोंधळ चालू आहेत, पण त्यांनी एक अमेरिकन कर्नल JP बॉल्ड हा आला आणि त्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमची कवायती फौज तयार करा. त्याच्या आधी शिंद्याने सुद्धा एका फ्रेंच कर्नलला घेऊन कवायती फौज तयार करण्याचा प्रयत्न केला होता, केली होती रात. त्याच्यानंतर पेशव्यांनी सुद्धा केली. पण त्या सर्वांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक असा होता
की अहिल्याबाईंची दूरदृष्टी अशी होती की हा जो बॉईड होता, कर्नल बॉईड, हा बॉईड एकटाच फक्त त्या पूर्ण फौजेला प्रशिक्षित करणार होता. दुसरे कुठलेही इंग्रज किंवा दुसरे कुठलेही विदेशी त्यात असणार नव्हते. सर्वे बाकी होळकरांचेच सैनिक त्यात होते. आणि त्यामुळे कधी उद्या समजा इंग्रजांशी लढण्याची सुद्धा वेळ आली तर ते लोक हे होळकरांशी प्रामाणिक राहिले असते किंवा राहिले. इंग्रजांशी प्रामाणिक होण्याचा काही प्रश्नच नाही, जो पेशव्यांच्या बरोबर जी दुर्घटना अशा पद्धतीने झाली होती. त्यामुळे त्यांच्या डोक्यात संकल्पना अत्यंत स्पष्ट होती. इंग्रजांच्या बद्दल त्यांनी अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यांना माहित होतं आता उत्तरेतून काही आक्रमण होणार नाही, आता आपला पुढला शत्रू हा इंग्रज आहे आणि इंग्रजांबरोबर कशा पद्धतीने आपण लढा द्यायचा. त्यांनी सांगितलं की वाघाला मारणं सोपं आहे, अस्वलाला मारणं तुलनेने कठीण आहे. इंग्रज म्हणजे अस्वल आहे, कधी बघता बघता आपल्याला हसवून हसवून मारेल, कळणार नाही. त्यामुळे त्याच पद्धतीने त्याच कुटिलतेनं इंग्रजांशी आपल्याला व्यवहार करायला पाहिजे. त्यांची आधुनिक फौज आहे, आपणही आधुनिक फौज तयार केली पाहिजे. त्यांच्या आधुनिक तोफा आहे, आपणही आधुनिक तोफा तयार केल्या पाहिजे, अशी त्यांची मानसिकता होती, अशी त्यांची तयारी होती. आणि म्हणून या पूर्ण कालावधीमध्ये अनेक स्थित्यंतर देशात झाली, अंधाधुंद परिस्थिती सुद्धा निर्माण झाली. पण त्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा होळकरांचं जे संस्थान होतं त्या संस्थानामध्ये न्याय तरीही शाबूत होता, व्यवस्था तरीही शाबूत होती, एक सिस्टम लागलेली होती, लोकांना अभय होतं, लोक निर्भयतेने प्रवास करत होते आणि खूप चांगलं लोक कल्याणकारी राज्य चौंडीच्या एका लहानशा मुलीनं या मातीत येऊन, इंदोरच्या मातीत येऊन रुजवलं, फुलवलं, मोठं केलं आणि अक्षरशः पूर्ण देशामध्ये त्या होळकर राज्याला एक प्रतिष्ठा आणून दिली. आणि म्हणून एक अफाट विलक्षण कर्तृत्वाची ही स्त्री, या अहिल्याबाईंच्या बद्दल जितकी जास्त माहिती आपण मिळवू शकू, जितकं जास्त आपण बोलू शकू, जितकं जास्त त्यांच्याबद्दल त्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊ शकू, आजच्या दिवसामध्ये ती फार आवश्यक आहे. अशा या लोककल्याणकारी कर्मयोगिनी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंना माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद.